Hello, this is Dr. Ajay Kamble. Again, sharing one case of renal calculi जिसमें पेशेंट खुद अपना एक्सपीरियंस बता रही है कि उनका स्टोन 10 दिन के अंदर किस तरह से होम्योपैथिक दवा से बाहर आया. The medicine which is selected was strictly on the Hahnemannian principle, on the uncommon peculiar characteristic symptom. So, shortly I am telling about this case. The case come with me. उसको उनको जो है शोल्डर में पेन था, बॉडी में पूरी अकड़न हो चुकी थी और बाकी कंप्लेंट्स थी. रिनल स्टोन था. रिनल स्टोन का साइज जो था वो है 12 mm calculus is seen in the left upper calculus, left upper calyx of the kidney with a mild hydronephrosis. You can see this in the report. Say this is in the report. 12 mm calculus is seen in the left upper calyx with the left renal calculus, mild left hydronephrosis. And this is the stone which is expelled within 10 days after taking medicine. See, you can see the stone and you can see this in front of the patient too. 10 दिन के अंदर दवा देने के बाद ये स्टोन निकल आया. पेशेंट खुद बता रही है अपना एक्सपीरियंस. You can see that. In that case, I consider the most characteristic symptom in that case is there is a nausea, constant nausea with the pain of the renal calculi. जब भी उसको renal का पेन होता है उसको constant nausea रहता था. उसके साथ साथ मोस्ट ऑफ द टाइम बहुत ज़्यादा पेन हो जाने पे बहुत ज़्यादा उल्टियाँ होती रहती थी, bilious vomiting होने लगती थी और उसके साथ the peculiar smell of the urine is there. See what the patient is saying. पेशेंट खुद अपना एक्सपिरियंस बता रहे हैं. असं दाटल्यासारखंच होत होतं. असं काहीतरी होऊन राहिलं, असं काहीतरी होऊन राहिलं मला. हो. आणि काल रात्री मग इथे दुखायचं मला. अच्छा. इथे एकदम इथे दुखायचं. हो. माझ्या पुरणगावला माझी काय हालत बेकार आहे, इथे दुखते रे म्हटलं. सण नसून होतं म्हणजे चालून त्यांनी जाऊन पाहून ते सरांकडे म्हणलं नाही आता शनिवारीलाच. 7 तारखेला औषध दिलं होतं आपण. आज 12 तारखेला तो स्टोन पूर्ण एकदम निघाला. म्हटलं तुम्हाला निघतो म्हणून औषधाने पूर्ण क्लिअर होतो असं आहे. आता कसं वाटत आहे मग? आता कसं सांगत मला एकदम खुशी झाली. एकदम खुशी झाली. रेकॉर्ड करतोय. रेकॉर्ड करायला चालेल? चालेल ना. स्टुडंटला दाखवायसाठी असते. एकदम असं आहे. कितीदा ऑपरेट केलं होतं आधी तुम्ही? मला म्हणजे मी आधीपासून सांगतो तुम्हाला. हा सांगा. बघा माझ्या मुला 4 वर्षाचा म्हणजे 2004 मध्ये मी मेडिकल मध्ये ऍडमिट झाली होती किडनी स्टोनच्या. मग तिथलं समजून आलं की ते लेझर ऑपरेशन चिरफाड करून ऑपरेशन करणार आहेत हे. तर मी काही मायनर मी सांगून दिलं, घरी सुट्टी घेऊन येऊन गेली. मग तेच हे खा जे काही लोक सांगतात. आणि गोठण तिबेटियन कॅम्प येतो गोठणगावला आणि ते गोठणगावचे डॉक्टर 4 सॅटरडेला आपल्या नागपूरला टिळक नगरला खोबरागडीच्या घरी येतात. तर तिथलं सामने औषध केलं मी, पण त्यांनी मला काही आराम नाही झाला. बरोबर. परत मग असंच काही खाणं केलं. मग मी तुम्हाला सांगितलं खादीवाल्याचं औषध केलं, ते पण झालं औषध. काही आराम नाही झाला मला. परत माझं दुखणं उमळलं. होमिओपॅथिकच होतं. हो. ते मी 6-7 महिने केलं, मला काहीच आराम नाही वाटला. बरोबर. परत मला उमळलं दुखणं एवढं, जशी मी तुमच्याकडे आता आली ज्या कंडिशन मध्ये एवढं मला दुखणं उमळलं. म्हणजे तुम्हाला सांगतो ते माझे पाय खूपच दुखतात, शरीर दुखत. मी नीराबाई हॉस्पिटलमध्ये गेली, तिथे ऍडमिट झाली. आणि मग त्यांनी माझं पहिलं काम म्हणत होते इव्हिन मध्ये स्टोन फसलेला आहे म्हणे, तर तो दुर्बीण तोडून इव्हिनच्या साईडने ठेवला त्यांनी, इव्हिन मध्ये निघून जाईल म्हणे. आणि मग तिथून 15 दिवसानं दुसरं ऑपरेशन केलं माझं दुर्बीण. तर ते स्टोन असे काढून बोलले, स्टोन काही निघाले नाही. त्यांनी दुर्बीण स्टोन फोडले. ते वेचता माझं एनेस्थेशिया कमी होऊन गेला आणि ते 2 स्टोन राहिले. त्यांनी सांगितलं होतं तेव्हा एक शेंगदाण्यासारखा स्टोन आहे म्हणे आणि छोटा, त्याचे मी काही पैसे घेणार नाही म्हणे, पण तुम्ही ऑपरेशन करा म्हणे. एक पाईप टाकून आहे म्हणे. मी म्हणाला तुम्ही काहीच करा पण मी ऑपरेशन करत नाही. मग तेव्हापासून तेच आत्ता तो त्रास मला.
आता मी निरामलला जातच नाही. मी गेली होती, तुम्हाला सांगितलं होतं मी गेली होती. मला सांगायचं होतं काय माझं किडनी स्टोनचं दुखत आहे. त्यांनी काय म्हटलं मला, नाही तुला फूड इन्फेक्शन झालं, मग तू सोनोग्राफी काढ, हे ते कर. पण मी माझ्या मैत्रिणीला विचारून मी तुमच्याकडे आलं. आता एकच डॉक्टर म्हटलं हो, एकच डॉक्टर म्हटलं आता मी काही कुणाकडे जाणार नाही जोपर्यंत मला आराम होत नाही. मी इथलं औषध करेन. पण तुमच्या औषधीनं खरंच मी सांगते, मी कंटाळलेली होती या स्टोनमुळे. माझं जेवण नाही, कुठं मी खाली जमीन झोपून नव्हती शकत, मी कूलर मध्ये झोपत नव्हू शकत. तर माझ्या किडनी स्टोन आहे, आपण किडनीला थंडी होते, किडनी मध्ये मला त्या डॉक्टरने सांगितले होतं, तिबेटियन डॉक्टर. अच्छा, सोना आहे बोले तो पेट में बोले वो ब्लँकेटला पेट के सोना. हे नाही खायचं, ते नाही खायचं, ते नाही खायचं, पथ्य तर महिन्याभराचं पाळतच आहे. बघा किती लवकर आराम होतो, किती लवकर प्रॉपर झाला की 28 तारखेला तुमच्याकडे आली. आणि आजची किती तारीख आहे? 12 तारीख. 12 तारीख आहे. त्यात आपण इन्व्हेस्टिगेशन केलं. एवढी खुशी झाली म्हणजे आपण जर कमळमध्ये बसलो की असा इंडियन मध्ये बसलो असतो, स्टोन कसा पडला असं आपल्याला कळलं नसतं. बरोबर. पण जेव्हा मी आंघोळीला गेली, आता साहेब आंघोळीला गेलं तर युरिन कोणालाही येतेच. बरोबर. अंगात होते ती म्हणजे मी कंटाळल्यासारखी झाली. आणि आता बसायचं स्टँडवर पटकन असा आवाज आला, बिलकुल निघून गेला तो. निघून गेला. ठीक आहे.